नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं सेमी मराठी क्लासेस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी संकलित मूल्यमापन 2 विषय गणित 2024-25. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका व त्यांची उत्तरे दोन्हीही पाहणार आहोत. त्यामुळे आपण हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये आपला प्रश्न क्रमांक पहिला असणार आहे, एक खालील प्रश्नांसाठी बहुपर्यायी उत्तरातील अचूक पर्याय निवडा. हा आपला यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला हा असणार आहे. त्यामध्ये एक आहे, जर 6 5 बरोबर y 20 तर yची किंमत खालीलपैकी कोणती. या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स हे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये ए आहे 15, बी आहे 24, सी आहे 18 आणि डी आहे 22.5. तर यामध्ये याचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे याचं यामध्ये योग्य उत्तर हे असणार आहे, म्हणजेच 24. तर आपल्या या ठिकाणी वायची किंमत किती असणार आहे, 24 ही वायची किंमत यामध्ये आपली असणार आहे. यानंतर यामध्ये बघा दोन काय असणार आहेत, 16 5 या गुणोत्तराचे शतमान रूपांतर करायचे आहे. तर याचं यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये पहिला आहे 3200%, यानंतर यामध्ये बी आहे 32%, सी आहे 320% आणि डी आहे 3.2%. तर याचं योग्य उत्तर आपण बघायचं आहे, कशाप्रकारे आपण काढायचं आहे. तर यामध्ये सर्वात पहिले आपण काय करायचं आहे, इथे 16/5 बरोबर काय आहे, तर 16 × 20 म्हणजेच किती होतील, तर 100 आणि 5 × 20 किती होतील, 100. तर अशा प्रकारे व्यवस्थितपणे हे लिहून घ्यायचे. यानंतर यामध्ये किती होईल, 32/100 म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी हे याचं काय असणार आहे, तर योग्य उत्तर हे असणार आहे. यानंतर यामध्ये पुढील प्रश्न आहे, 3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7. तर x + y ची किंमत खालीलपैकी कोणती आहे. यामध्ये ऑप्शन ए 2, बी 16, सी 9 आणि डी 7. तर याचं उत्तर आपण यामध्ये सर्वात पहिले पाहूया. सर्वात पहिले आपल्याला इथे काय करायचं आहे, तर 3x + 5y = 9 आणि 5x + 3y = 7. ही जी आपल्याला दोन समीकरणे दिलेले आहेत, तर या दोघंही समीकरणांची आपल्याला सर्वात पहिले याची काय करायची आहे, तर बेरीज करायची आहे. आता बघा 3x + 5x किती होतील आपले 8x, यानंतर 5y + 3y = 8y आणि 9 + 7 बरोबर किती होतील 16. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकतो की 8x 8y आणि 16 या तिघही संख्येला आपण 8ने भाग देऊ शकतो. आता तो कसा, तर 8 × 1 = 8, 8 × 1 = 8 आणि 8 × 2 = 16. म्हणजेच x + y बरोबर किती शिल्लक राहिले आपले, तर 2. म्हणून x + y ची किंमत किती आहे, तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 2 ही x + y ची किंमत आपली असणार आहे. यानंतर यामध्ये बघा 4, नियम 80C नुसार आयकरासाठी जास्तीत जास्त किती रुपयांची वजावट मान्य असते. तर यामध्ये आपलं उत्तर सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक ए 1.5 लाख, 80,000, 2 लाख आणि 2.5 लाख. ठीक आहे. यामध्ये उत्तर ऑप्शन क्रमांक ए याचं काय आहे, तर योग्य उत्तर आपलं असणार आहे. यानंतर यामध्ये बी बघायचं आहे, खालील उपप्रश्न सोडवा. त्यामधील पहिला आहे x + y = 6. या समीकरणासाठी x = 2 तर y ची किंमत किती आहे ते आपल्याला इथे सांगायचं आहे. याचं उत्तर यामध्ये व्हायचे सर्वात पहिले आपण x + y बरोबर किती आहे, तर 6 आहे बरोबर. त्यानंतर x ची किंमत आपण किती घेऊयात, तर 2 म्हणूयात. आता 2 + y बरोबर किती होतील, तर 6 होतील. म्हणजेच y = 6 - 2 तर y ची किंमत किती आली आपली, तर y ची किंमत ही आपली 4 इथे येणार आहे. यानंतर यामध्ये पुढील 2, पुढील राशींपैकी पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी असलेले गुणोत्तर संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला इथे लिहायचं आहे. जसं की 6500 आणि 3.5 किलोमीटर यांचं काय करायचं, तर संक्षिप्त गुणोत्तर लिहायचं आहे. आता सर्वात पहिली जी संख्या आहे ती कशामध्ये आहे, मीटरमध्ये, आणि दुसरी संख्या कशामध्ये आहे, तर किलोमीटरमध्ये. आता 3.5 गुणिले आपण 1000 करूया, जेणेकरून काय होईल, तर ते मीटरमध्ये होईल. आता 3.5 × 1000 म्हणजेच 3500 मीटर असं याचं काय येईल, तर उत्तर येईल. आता मध्ये 6500 भागिले 3500. ठीक आहे. तर 13 × 5 म्हणजेच 65 आणि 7 × 5 म्हणजेच काय झाले, तर 35. या ठिकाणी 5 5 कॅन्सल, तर 7 13 7 म्हणजे याचं उत्तर काय असणार, 13 7. अशा प्रकारे आपण याचं उत्तर हे लिहायचं
आहे. यानंतर यामध्ये आपला 4 असणार आहे. 4 आणि 16 या संख्यांचे मध्यम प्रमाणपद काढायचं आहे आपल्याला. त्यामध्ये बघा 4 आणि 16 यामध्ये ABC, ठीक आहे, 3 संख्या आपण घेऊयात. यामध्ये सूत्र काय सांगतं आपल्याला, तर बीचा वर्ग बरोबर पहिल्या संख्येचा वर्ग गुणिले तिसऱ्या संख्येचा वर्ग, हे काय आपलं तर सूत्र आहे. आता बी, तर बीचा वर्ग लिहून घेऊया. बीचा वर्ग बरोबर 4 गुणिले 16. आता 4 गुणिले 16 म्हणजेच किती, तर 64. आता 64 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, तर 64 हा काय आहे, तर 8चा वर्ग आहे. म्हणजेच बी किती येणार आहे, तर बी आपला 8 येणार आहे. यानंतर यामध्ये आपला पुढील प्रश्न असणार आहे, मी आयत आहे. ठीक आहे, काय आहे, मी आयत आहे, माझी लांबी x आहे व रुंदी y आहे. तर यानुसार इथे आपल्याला 1, 2, 3 व 4 तक्ते हे पूर्ण करायचे आहे. यामध्ये सर्वात पहिला तक्ता काय आहे, आता यामध्ये माझी लांबी व रुंदी यांची बेरीज किती, 36. त्यानंतर माझी रुंदी व लांबी किती आहे, 5 7 पट आहे. त्यानंतर सी काय आहे, माझी लांबी व रुंदी यातील फरक किती आहे, 6 आहे. आणि डी काय आहे, माझ्या लांबीच्या दुपटीतून रुंदी वजा केल्यास 27 मिळतात. तरी आपण सर्वांचं यामध्ये उत्तरे पाहूयात. यामध्ये सर्वात पहिले आपल्याला उत्तर लिहायचं आहे, माझी लांबी व रुंदी किती आहे, 36 आहे. म्हणजेच काय करायचं आहे, तर x अधिक y बरोबर किती झालं, 36. हे काय झालं, आपलं समीकरण तयार झालं. आता 2 काय आहे, माझी रुंदी लांबीच्या किती आहे, 5/7 पट आहे. म्हणजेच काय आहे, तर yचे किती आहे, 5/7 पट बरोबर किती, x. त्यानंतर सी काय आहे, माझी लांबी व रुंदी यातील फरक किती आहे, तर 6 आहे. तर x वजा y बरोबर किती, 6. यानंतर 4 काय आहे, माझ्या लांबीतून रुंदी वजा केल्यास 27 मिळतात. म्हणजेच 2x वजा y बरोबर किती, 27. अशा प्रकारे आपण याचं उत्तर काय करायचे, तर ही लिहायचे आहेत. यानंतर यामध्ये 3 आहे, खालील सारणी पूर्ण करा. तर यामध्ये वय, ताळ्याच्या खुणा, वारंवारता आणि विद्यार्थी संख्या आपल्याला इथे पूर्ण ही करायची आहे. आता वय सर्वात पहिले किती आहे, 12 ते 13, 13 ते 14, 14 ते 15 आणि 15 ते 16. यानंतर ताळ्याच्या खुणा आपल्याला काय सांगताय ते संपूर्ण लिहायचं आहे. आता इथे उत्तर सर्वात पहिले जे आहे 12 ते 13 यामध्ये किती ताळ्याच्या खुणा आहेत, तर एकूण 5 ताळ्याच्या खुणा आहेत. त्यानंतर 13 ते 14 यामध्ये आहेत 14 खुणा आहेत. त्यानंतर 14 ते 15 यामध्ये एकही खूण नाही. आणि 15 ते 16 यामध्ये किती आहेत, तर 4 खुणा आहेत. एकूण यांची बेरीज किती होते, तर 35 यांची बेरीज होते. यानंतर यामध्ये 2 पाहायचं आहे, पुढे दिलेल्या गुणोत्तरांच्या जोडीतील लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता इथे आपल्याला काय दिलं आहे, वर्गमुळामध्ये 5/3 आणि 3 वर्गमुळामध्ये 7. सर्वात पहिले लिहून घ्यायचं आहे, 5 वर्गमुळामध्ये 5/3 आणि 3 वर्गमुळामध्ये 7. आता वर्गमुळामध्ये 5 गुणिले वर्गमुळामध्ये 7 भागिले 35. ठीक आहे, तर यामध्ये मोठं काय, तर 3 वर्गमुळामध्ये 7 ही संख्या काय आहे, तर ही संख्या मोठी आहे. यानंतर बी, खालीलपैकी कोणत्याही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. त्यामधील पहिला आहे, 2 संख्यांचे गुणोत्तर 4 7 आहे, तर त्या संख्यांची बेरीज 319 आहे. तर त्या संख्या कोणत्या. उत्तर सर्वात पहिले संख्या किती आहे, 4 7, म्हणजेच 4x अधिक 7x बरोबर 319. आता 11x बरोबर 319, तर x बरोबर 319/11 म्हणजेच 29 असं याचं उत्तर आपलं असणार आहे. यानंतर यामध्ये पुढील गुणोत्तरे काढायचे आहेत. तर यामध्ये पहिला गुणोत्तर काय आहे, वर्तुळाच्या व्यासाचे त्याच्या त्रिज्येशी असलेले गुणोत्तर काढा. उत्तर 2πr/r. ठीक आहे, वर्तुळाच्या व्यासाचे गुणोत्तर किती, 2/1. म्हणजेच या ठिकाणी आपलं काय सिद्ध होतं, तर त्रिज्या ही कशी असते, व्यासाच्या निम्मी असते. म्हणजेच व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. या ठिकाणी व्यास किती आला आहे, 2 आणि त्रिज्या किती आलेली आहे, तर 1 ही आलेली आहे. यानंतर यामध्ये 3 आहे, बघा सोडवायचं आपल्याला इथे, 12x अधिक 13y बरोबर 60 व 13x अधिक 12y बरोबर 40. तर x व y यांची किंमत किती असेल. सर्वात पहिले 12x अधिक 13y बरोबर 60, 13x अधिक 12y बरोबर 40 यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. आता 12x अधिक 13x बरोबर 25, 13y अधिक 12y बरोबर 25 आणि 60 अधिक 40 बरोबर 100. संपूर्ण समीकरणाला आपण काय करू, तर 25ने भाग देऊया. आता 25ने जर भाग दिला तर फक्त या ठिकाणी x अधिक y बरोबर किती असणार आहे, 4 हे असणार आहे. म्हणजेच x व y याची किंमत किती आहे, तर x व y याची किंमत 4 आहे. यानंतर यामध्ये 4 विचारलेला आहे, x अधिक y बरोबर 5 या समीकरणाच्या कोणत्याही 3 उकले आपल्याला इथे लिहायचे आहेत. तर इथे उत्तर x बरोबर 1, y बरोबर 4.
एक्स बरोबर 2, वाय बरोबर 3, एक्स बरोबर 3 आणि वाय बरोबर 2. अशा प्रकारच्या आपण उकली या लिहायच्या आहेत. जसं की 1 अधिक 4 बरोबर किती होतील? 5 होतील. आपलं उत्तर किती यायला हवं? 5. त्यानंतर एक्स जर 2 घेतला आणि वाय जर 3 घेतला तर 2 अधिक 3 बरोबर 5. त्यानंतर एक्स जर 3 घेतला, वाय जर 2 घेतला तर 3 अधिक 2 बरोबर 5. अशा प्रकारे आपण याच्या उकली या लिहायच्या आहेत.